जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शाहू महाराज। मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटंसं आव्हान करायचंय। आपला इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांपुरताच मर्यादित राहिला। अर्थात त्या पुढचा इतिहास ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला नाही, ही तळमळ आमच्या मनात होती। म्हणून हिंदनृपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून गेली 4 वर्ष झाले शाहू महाराजांचा इतिहास पुढे यावा यासाठी शाहू महाराजांचं जन्मगाव गांगवली ते राजधानी सातारा असा पालखी सोहळा काढण्यात येतो। नुकताच डॉक्टर पांडुरंग शिंदे सर यांनी शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज हा शाहू महाराजांच्या चारित्र्यावरती ग्रंथ लिहिलेला आहे। दिनांक 12 जानेवारी या दिवशी शंभूपुत्र थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे। 12 जानेवारी रोजी राजमाता मासाहेब जिजाऊंची देखील जयंती आहे, स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे। मला सर्व शिवशंभू भक्तांना एक आव्हान करायचं आहे की शंभूपुत्र शाहू महाराजांचा शिवशंभूच्या अंशाचा इतिहास पुढे यावा यासाठी आपण एक तरी पोस्ट शाहू महाराजांसाठी करू शकतो की 12 जानेवारी 1708 रोजी किल्ले अजिंक्यतारा येथे शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला। जेणेकरून ज्या लोकांना शाहू महाराजांचं या दिवसाचं महत्त्व माहीत नसेल त्यांच्यापर्यंत ते महत्त्व समजेल। इतिहास म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर ते एक वास्तव्य आहे आणि ते आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे आणि ते ज्याला स्वीकारता येईल तोच खरा इतिहास प्रेमी म्हटला जाईल। किल्ले अजिंक्यताऱ्यावर शिवराज्याभिषेक उत्सव समिती राजधानी सातारा यांच्या माध्यमातून शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा केला जातो। यावर्षी देखील 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता हा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। तरी मी समस्त शिवशंभू भक्तांना आणि शाहू भक्तांना आव्हान करेल की आपण या सोहळ्यास किल्ले अजिंक्यतारा राजधानी सातारा येथे नक्की उपस्थित राहा। तर मग येताय नवं यावंच लागतंय। जय शाहू महाराज।